नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट। आज 3 फेब्रुवारी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सध्या चालू आहे। आज आपण आलो आहोत भराडी गावामध्ये। या गावामध्ये येण्याचे विशेष कारण असं की आज सकाळीच आपल्याला गोविंद खिलारी यांचा फोन आला होता। त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना काही बाजू मांडायच्या आहेत, निवडणुका चालू आहेत, त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होतात, मात्र चुकीच्या पद्धतीने आरोप झालेत आमच्यावरती, आम्हाला आमची बाजू मांडायची आहे। तरी तुम्ही या ठिकाणी भराडी गावामध्ये आहे, या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ सगळे जमलेलो आहोत आणि आम्हाला आमची बाजू तुमच्या माध्यमासमोर मांडायची असं त्यांनी सांगितलं। तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा। मी गोविंद भाऊ खिलारी। मी एक आपला शेतकरी आहे। काल काय झालं, काल माळुंगे पडोळी इथं सभा झाली। परवाच्या दिवशी राजनीत झाली समोरच्या उमेदवारांची। त्या ठिकाणी देवदत्त निकम यांनी आरोप केले। ते सगळे आरोप दादांत खोटे आहेत। पहिली गोष्ट, साहेबांच्या सगळ्यात मोठा लाभार्थी देवदत्त निकम आहे। त्यांनी बाजार कमिटीत 10 वर्ष काढली, कारखान्यात 10 वर्ष काढली। त्याच्यानंतर त्यांनी असा आरोप केला आहे का रमेश शेठ खिलारी हे कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा हे याच्यात तारांमध्ये हे करतात, पैसे खात्यात, आरोप केला त्यांनी। मला एक सांगायचं आहे, 2010 साली रमेश शेठ खिलारी यांची प्रॉपर्टी काढा आणि त्यांचं कर्ज काढा। 2023 आज 2026 आज अखेर रमेश शेठ खिलारी यांचं कर्ज काढा आणि त्यांची प्रॉपर्टी काढा, आणि देवदत्त निकम यांची प्रॉपर्टी काढा आणि त्यांचंही कर्ज काढा। हे म्हणतात ना, आम्ही शेतकरी पुत्र आहे, आम्ही लोकांची सेवा करतो। मग तुम्ही ही सेवा, हा तुमच्याकडे पैसा आला कुठून? तुम्ही कुठंतरी पैसे कोणाचं तरी हे केलं ना। तुम्ही मागच्या निवडणुकीला टायमाला निवडणुकीत पडल्यानंतर मी शेतकरी पुत्र आहे, मी हे मी ते, लोकांकडून 100 रुपये गोळा केला आणि त्याच्यानंतर करोडो रुपयाच्या जमिनी घेतल्या। हा पैसा लोकांचाच पैसा, तुम्ही लोकांच्या टिंगली केल्या ना तुम्ही, का आम्ही गरीब आहे। तुमच्याकडे हा पैसा आला कुठून? हा जनतेचाच पैसा तुम्ही जमिनी घ्यायला वापरला। हे आम्हाला काय सांगायचं, हे फक्त जनतेची दिशाभूल करण्याचं काम आहे। निवडणुकीत आरोप करायचं, हे करायचं, ते करायचं। रमेश शेठ खिलारी प्रामाणिक काम करून, कष्ट करून कामं करतात आणि जनतेची एक प्रकारे सेवा करतात। तुम्ही काय केलं आणि एवढी प्रॉपर्टी कमावली ते जनतेला आधी सांगा आणि मग त्यांच्यावर आरोप करा। काय म्हणणे आहे? मी केशव भाऊसाहेब खिलारी। आता रमेश्वर देवदत्त निकमनी आरोप केलेत, तर देवदत्त निकमच्या अगोदर मी थोडासा राजकारण मला माहिती आहे। देवदत्त निकम माझ्या मागून आहे। देवदत्त निकमनी भीमाशंकर कारखान्यामध्ये अध्यक्ष 10 वर्ष होते आणि बाजार कमिटीमध्ये 7 वर्ष अध्यक्ष होते। संपूर्ण ताकद ती दिलीप पाटील साहेबांनी त्यांना दिली आणि ह्या ताकदीच्या जोरावर त्यांनी आम्हा पैसा जमा केला आणि आम्हा पैसा जमा करून ते आज निवडणुकीत पराभव झाले तरी कोट्याधीश रुपये जमीन घेतात। ही कुठली प्रॉपर्टी त्यांची? आणि रमेश हा माझा मुलगा आहे, माझी परिस्थिती काय आणि रमेशची परिस्थिती काय? तू प्रत्यक्ष ये, प्रत्यक्ष मला भेट। त्या देवदत्त निकाल माझं म्हणणं आहे, तू प्रत्यक्ष माझी भेट घे, भराडीत येऊन भेट घे, नाही तर मी तुझ्या नावावर येऊन भेट घेतो। तू किती पैसे खाल्लेस हे मला माहिती आहे। माझ्या मुलाने रुपया कोणता खाल्ला नाही। जुन्या तारा लावल्या, नव्या तारा लावल्या, धंदा आहे त्यांचा। तो ते काही हे करतात, धंद्यामध्ये त्यांनी रुपयाही कोणता खाल्लेला नाही। आणि तू नाक आरोप करतो, दादा खोटाडा आरोप आहे तुझा। तू खरं आणि खोटं, दूध का पाणी आणि पाणी का दूध, तुला मी दाखवून देतो। काय म्हणणे? आता माझं म्हणणं कसं आहे की माणूस वळसे पाटील म्हणजे कामाचा माणूस आहे आणि त्यांच्या आश्रयाने जे अधिकृत उमेदवार आहेत ही कामाचीच माणसं आहेत काय। तर ह्या कामाच्या माणसांनाच आपण मतदान केलं पाहिजे। उगाच आपलं कोणी काही बी आवाज उठवील, खोटं नाटं सांगतील, त्यांचं काय ऐकण्यात मजा नाही। कोणाकडे बी पद आलं ना की आता देवदत्त निकम साहेबांनी मार्केट यार्डात होते, आपल्या फेवरमधल्या माणसांनाच कचरा उचलायची
कॉन्ट्रॅक्ट वगैरे देणं किंवा कोणत्या संस्थेमध्ये कारखान्यामध्ये असतील तिकडे आता यांचं जर मोजमाप पहिल्यापासून जर काढलं सर्वसामान्य कार्यकर्ता आज 15-20 वर्षामध्ये यांनी जी मजल मारली कुणाच्या आश्रयानं मारलेली आहे? हे कसं आहे, शंकराने वर दिला आणि भस्मात सूर त्यांच्याच पाठीमागं लागला अशातला प्रकारे तर यांचं काही खरं नाही आहे. मतदारांनी आहे ना अशा लोकांवर विश्वास ठेवण्यात काहीच मजा नाही. काय म्हणणे तुमचं? नमस्कार, माझं नाव प्रदीप दत्तात्रय लोंढे. मी सर्वप्रथम आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि जनतेचे कायवारी माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांना सर्वप्रथम मी श्रद्धांजली अर्पण करतो. कारण दादांच्या जाण्याने जे राज्यावर दुःख झाले हे कधीही भरून येणार नाही. जसं शिवाजी महाराज एकदा जन्माला आले तसेच अजितदादा परत ह्या महाराष्ट्रात जन्माला येतील असं वाटत नाही. आता काल परवा लोकांनी आरोप केले. आरोप करत असताना 100% प्रचारामध्ये आरोप होत्यात, परंतु समोरच्या उमेदवारांना माझं एवढंच सांगणं होतं की तुम्ही आमच्या गावामध्ये आलेत आणि सांगितलं की तुळशीताईंनी काम नाही केलं. तुमचं म्हणणे जर खरं असेल तर माझं एक मत आहे, तुम्ही हा रोड दाखवा. हा डाम कॉन्क्रिटीकरण झाला आहे, पालखी मार्ग हा तुळशीताईच्या माध्यमातून झाला आहे. इकडं रोड झाला, सभामंडप झाला. तुळशीताईच्या माध्यमातून ह्या गावात साधारण 1 कोटी रुपयाच्या पुढची कामं झाल्यात. आरोप करायचा नुसता आरोप करायचा, कामाच्या माणसावरती 100% शितुडं उडवले जातात. आणि नामदार साहेबांनी आतापर्यंत भराडीला कधी काही कमी पडलं नाही, ह्या गटात पडलं नाही. आता हे सभेमध्ये सांगतात येऊन का आम्ही जे बोलतो ते करतो. अरे बाबांनो, तुमची एवढी ताकद होती तर तुम्ही पूर्ण तालुक्यामध्ये फक्त तुतारीचेच उमेदवार द्यायचे होते. ए बी गोळा करून तुम्ही पॅनल उभा केला त्या ठिकाणी. आणि राहिला प्रश्न जिल्हा परिषदचे जे उमेदवार आहेत प्रवीण थोरात, त्यांची माझी काही दुश्मनी नाही, पण तुम्ही बाणाच्या पक्षात शिंदेच्या उमेदवारी देता इकडं तुतारीमधून. मग तुम्ही ती काय कंपनी का पार्टनरशिप करायला? ह्या कंपनीत मी पार्टनर, त्या कंपनीत बायको पार्टनर. त्याच्यामुळं माझ्या लोकांना सर्वांना विनंती, हे फक्त आपली दिशाभूल करायचं काम करीत आहेत. आणि यांनी काल आरोप केलेत का कोण मलिदा खाते. आता मलिदा कोण खातं हे अख्ख्या तालुक्याला माहिती आहे. 17 वर्ष तुम्हाला गाडी ड्रायव्हर लागन ती सिस्टीम सगळी साहेबांनी दिली. तुम्हीच लोकांना सांगत होतं का यांचा फोन आल्यानंतर सांगा का हे ऊर्जा मंत्रीचे म्हणून तुम्ही काम करा. त्यावेळेस अधिकारी सुधील तुमचं काम करीत होती. त्या काळामध्ये असं काय झालं का तुम्ही लगेच अचानक साहेबांना म्हणत होते माझी छाती पाडली तर मी साहेब दिसन, आणि आज तुम्ही साहेबांच्या विरोधात बोलत असन. कोण काय बोलत असन? एक थापलिंगोत सभा झाली, त्या ठिकाणी एक तालुक्यातला असा नेता बोलला का आपल्याला 1 वर्षाच्या आत निवडणुकीला सामोरं जावं लागेल. म्हणजे तुमची टीका किती खालच्या पातळीची असती का तुमचं म्हणणे आलं का साहेब 1 वर्षात जातील. अरे बाबा, शेवटी करता करविता परमेश्वर आहे, तो कोणाला किती आयुष्य द्यायचं देईन. पण ही विकास कामं ही आतापर्यंत ह्या जिल्ह्याला अजितदादाच्या रूपानं एक मोठी गंगा चालू होती, पण आज ती गंगा अखंडित झाली. आणि काही लोकांनी परत आरोप चालू केला की दादा गेले यांना दुःख नाही. अरे दुःख, दादाचं दुःख कोणी भरूनच काढू शकत नाही. परंतु आरोप करताना 100% आरोप खरा असतील तर बघा. उगाच आरोप करायचे. रमेश शेटो आरोप केले. माझी तर एक विनंती समोरच्या नेत्याला, उद्या तुम्ही आम्हाला 10 वाजता बोलवा, नागेश्वराच्या मंदिरात येतो. रमेश खिलारी यांची टोटल प्रॉपर्टी काढा, त्यांचं कर्ज काढा आणि तुमची कर्ज काढा आणि तुमची प्रॉपर्टी काढा. सर्वसाधारण तुम्ही म्हणता शेतकरी 100% शेतीच्या जीवावर तुम्ही जर शेती केली असेल तर आम्ही मान्य करू. तेच शेतकरी सांगतो तुम्हाला. तसं तुम्ही सांगा का मला शेतीचं उत्पन्न एवढं झालं. सगळ्या लोकांना माहिती आहे तुम्ही भूलथापा किती दिल्यात. लोकसभेच्या टायमाला आम्ही तुमचा डबा बांधून प्रचार केला, लोकांनी देणग्या दिल्या, वर्गण्या दिल्या. विधानसभेला सुधील तसंच झालं. शेवटी तुम्ही स्वतः प्रचार केला का? लोकसभेला मी स्वतः 15 दिवस आमचा डबा घेऊन मी गेलेलो आहे. पाईट आसन खेड परिसरात आम्ही आमच्या गावातल्या बरंच मित्र सहकारी आमचं त्यांचं काय बांधायला बांध नाही. परंतु आरोप करताना 100% कालपर्यंत तुम्हाला रमेश खिलारी तुमचा एक सहकार्य म्हणून काम करीत होता ह्या गटात. त्यावेळेस तुम्हाला रमेश खिलारी चालत होता. परंतु आज तो तुमच्याबरोबर आला नाही म्हणून तुम्ही त्याला म्हणता मलिदा गँग. अरे मलिदा तर खाणारं सगळ्यात तुम्हीच मोठे लाभार्थी आहेत. तालुक्यामध्ये जर सर्वात मोठा अन्याय झाला असेल ना तर सर्वसाधारण जनतेवर झाला. कारण तुम्ही
स्वतःच्याच हे बघितलं. आता त्यांनी ठेकेदारी करतात. ते 2 रुपये कोणी परपंचाच्या 2 रुपये चुकीचं करू नका. येणाऱ्या इलेक्शनमध्ये सर्व माझी मतदार बंधू भगिनींना विनंती आहे का स्वर्गीय अजितदादा यांनी आपल्याला शेवटचे हे उमेदवार दिलेले आहेत. म्हणून अजितदादांना जर खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर तालुक्यातील नव्हे, जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रामध्ये सर्व जनतेला माझ्या हात जोडून विनंती का दादांनी दिलेल्या उमेदवारांना एकदा घड्याळापुढील मतदान बटन दाबून प्रचंड मताने विजय करा. हीच दादांना खरी श्रद्धांजली अर्पण होईल. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. काय सांग तेच काय सांगा काय नाही आता निकम साहेबांनी जे आरोप केलेत ते आम्हाला न पटण्यात बघित. कारण का आमच्या गावात जी कामं झाल्यात ती साहेबांच्या माध्यमातूनच झाल्यात आणि त्यावेळेस निकम साहेबसुद्धा सोबत होते. त्याच्यामुळं निकम साहेबांनी आरोप करायला नको होते. बाकी काय नाही एवढं. नक्कीच या ठिकाणी ह्या लोकांचं असं म्हणणं आहे. आपण देवदत्त निकम साहेबांची मुलाखतही लावली आहे. या व्यतिरिक्त त्यांचं काय म्हणणं आहे असेल तेही आपण याच्यातून आपल्या चॅनलमार्फत दाखवणार आहोत. सध्या तरी ह्या लोकांचं ह्या सगळ्या झालेल्या घडामोडीवरून जे काही म्हणणं आहे ते आपण भराडी गावाचं भराडी ग्रामपंचायतीपुढे आपण आता या ठिकाणी उभे आहोत आणि ते सध्या तरी आपण दाखवलेलं आहे.